करायचे आहेत आणि पुढचे जे काय दादांचे स्वप्न होते ते पण कंप्लीट करून घ्यायचे. आता भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेब घेतीलच ते विषय आणि वहिनी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. वहिनींच्या प्रचारासाठी सर्वच पवार कुटुंबीय जे आहे ते बारामतीमध्ये प्रचार करताना पाहायला मिळत आहे. एकूणच आता येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व पवार कुटुंबीय राजकीयदृष्ट्या एकत्र पाहायला मिळतील का? कसं आहे, सगळे दादांसाठी आलेत बाहेर. दादांचं प्रेम सगळे दाखवतात ते की सगळ्यांसाठी दादा काय होते, त्याच्यामुळे सगळे प्रचाराला आलेत. आता एवढी अति टोकदार इलेक्शन झाली, त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो ॲज अ फॅमिली. ठीक आहे, बहिणी उभा राहिले तर बहिणीला मदत करा. दादा, संसदेतील जे विधेयक होतं ते नामंजूर झालं, कसं पाहता? काय संसदेतील विधेयक महिला पहिला विधेयक विधेयक आहे हे बघा, कसं आहे, आदरणीय वहिनींनी पण इतर महिलांना दाखवलं आहे की कुठल्या पण वयामध्ये आपण पुढे येऊ शकतो आणि मोठं काम करू शकतो. एक घरातल्या महिलाला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम वहिनींनी केलं आहे की वय न बघता तुम्ही कधी पण उभा राहू शकता तुमच्या पायावरती. हा एक खूप पॉझिटिव्ह मेसेज वहिनींनी महाराष्ट्रामध्ये दिला आहे. आणि तसाच मेसेज, तशी एक संधी आदरणीय प्रधानमंत्री